आणि यानंतर पुढची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा बदली घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय। नव्या बदली यादीतल्या 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना देण्याचा प्रयत्न झाला असा दावा त्यांनी केलाय। तर बदली घोटाळ्याबाबत मनपा आयुक्त अश्विनी भिडेंना पत्राद्वारे सतर्क केल्याची माहिती ही कोटेचांनी दिली आहे। नियमित बदल्यांच्या नावाखाली पुन्हा कॅश फॉर पोस्टिंग सुरू असल्याचं कोटेचा म्हणतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी 161 अधिकाऱ्यांच्या बदल्या या रद्द केल्या होत्या, याची आठवण देखील त्यांनी करून दिली आहे। बदल्या आणि पदोन्नतीसाठी 5 ते 40 लाख रुपये घेतल्याचे आरोप यापूर्वी झाले होते। घोटाळा पुन्हा होऊ नये म्हणून आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।